नावाप्रमाणे सुशील आहेत, सात्विक आहेत, ज्ञान संपन्न आहेत, अतिशय सोज्वळ असा त्यांचा स्वभाव आहे आणि हुशार आहेत. पण त्यांनी कधी असं आपली हुशारी दाखवली नाही. पण आता एक आम्हाला कळत आहे की त्यांचा अभ्यास किती आहे, साहित्यिक किती आहे ते आम्हाला कळत आहे. त्यांना आजच्या बाळगुरची मी आमच्या भजनी मंडळातर्फे शुभेच्छा देते. त्यांचं पुत्र आयुष्य आनंदाचे, आरोग्याचे, भरभराटी जावो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. मलाही माहिती आहे, मला वाटलंही नाही की एवढ्या संख्येने आपण सगळे या, पण तुम्ही एवढ्या आनंदाने उत्साहाने माझा वाढदिवस का छान साजरा केला, मी धन्य झाले. असंच तुमचं निखळ, निर्मळ आणि निस्वार्थ प्रेम पाहून माझं मन खरंच भरून म्हणून डोळ्याच्या कडाई कसा पाणी आला हे मला अनुभव आहे. बोलता आला नाही, मला दही भरून आला की मी काहीच बोलू शकले नाही. तुमच्या आशीर्वाद मला आयुष्यभर प्रेरणा देते आणि माझं असंच प्रेम, असा जिव्हाळा, अशीच आपुलकी नेहमीसाठी असू द्या, कायम असू द्या. असं सुंदर निरामय वातावरण मला यापूर्वी कधी मी अनुभवलं नाही आणि म्हणून मला अधिक आनंदाने दाटून येत आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. एक पुण्या पाठवेन एक मुलगा ना अजून लताताई नाही आलं. मंडईत गेलं मंडईत या नाही. अच्छा, अरे बापरे. गौरीचा संमेलन आशा फोन करू का द्यायचं नाही. बी मध्ये ना, बी मध्ये सी मध्ये कोण चाललंय, सी मध्ये हा आपण वाच म्हणलं तू सांगितलं. जरा थांबा.
जाऊ द्या काहीच कमी होत सोनवलकर त्यांना फोन केला होता पण मग फोन नाही करत मेसेज दिला पाहिला त्यांना ठीक आहे म्हटलं मग घेऊन जाता का नाही सुजाताईंचं ते हो हो घेऊन जा नाही हो त्यांचा मला फोन आला होता वसंताई होणार सुजाताई बरं तुम्ही ना तुम्हीच द्या ना सीटच्या वॉचमॅनला बरं बरं चालेल इथं बसत होता ना त्याला जर सवय लागली बरं हो काय आज म्हणला मी म्हणजे अहो वाढदिवस आहे तुम्ही इथं होतो तर तुम्हाला देत होते बघते म्हणले सांगून त्यांना तर तुम्ही असं जावा सीटच्या इथं द्या तर खुर्ची घेऊन इथे त्यांच्याजवळ 2 दिवशी आपल्या गरज असली ना रेखा रेखा म्हणल्या